कशी मावशींची तब्येत आता? अजून काय कळायला मार्ग नाही. औषधं वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे ना? हा चालू आहे. ते आजान रावल्या कुठं दिसत नाहीत. ते विकायला सोडायला गेले. अच्छा, गावात अजून कोण आलं नाही का? आता गावात कोण ना कोणतरी येतं की सारखं. ते नव शीतल पण आली होती ना नानांबरोबर? हा आली होती, ती पण गेली विकायला सोडायला. ती पण गेली? म्हणजे आम्हाला बोलवायचं ना, असं म्हणायचंय त्यांना. आम्हाला सांगायचं नाही का? आम्ही गेलो असतो. हा तसं बी चाललं असतं, पण नानांनी सुन्याची गाडी ठरवली होती. आपली गाडी नव्हती का? राऊत पेशंटचं कोण आहे का? हा आलो आलो या. आलो. भाऊजी, काय अडचण असली तर बोलवा. नाही काय अडचण येत. आलो जाऊ. जमे, मला का समजलं नाही? काय? विक्रमला गाडी पाहिजे होती. अरे आपण आपली गाडी घेऊन गेलो असतो तर शीतल सोबत जास्त वेळ घालवता आला असता. अहो भैया पण ते तुला बाहेर थांबायला सांगितलं होतं ना? वय पण आता थांबू काय? आता काय थांबतो? चला ऑफिसवर, तुला तिकडच बघतो. हे काय आहे? शहीद स्मारक. जवान शहीद होतात ना, त्यांच्या स्मृतीसाठी उभारलेलं हे स्मारक आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक फौजी आपल्या रक्षणासाठी बॉर्डरवर झटत असतो. पण आपल्याला त्याची काहीच पडलेली नसते. आपण आपल्याच नादात असतो आणि कधी आठवत बी ना आपल्याला की आपल्यासाठी कोणतरी तिकडे बॉर्डरवर डोळ्यात तेल घालून तैनात आहे. आपण रोज देवासमोर हात जोडतो आणि आपल्यासाठी काहीतरी मागतो. पण एकदा तरी आपण आपल्या फौजीसाठी काय मागतो का? देवासाठी देवाकडे कधी कोण काय मागतं का? फौजी आपल्यासाठी देवासारखेच असतात. फक्त एकच आहे की त्यांच्यासाठी कुठलं मंदिर बांधता येत नाही. पण आपल्या काळजाच्या मंदिरात तर त्यांची हक्काची जागा असतेच की. आजा, आजा, आजा आला का हॉस्पिटल मधून? विक्रमला सोडायला गेले. कुठं? बेळगावला. अगं मग हॉस्पिटल मध्ये कोण कोण आहे? काय माहित, घराकडे आला तरच कळल ना. जेडी कुठे आहे? तिला काय सांगितलं का विचार? तर तिला काय विचारायचंय? मी सांगतेय ना, विक्रमच्या घरातनच गेला म्हणून. बरं असू दे, विक्रमला सोडून येणार असेल लगोलग. आणि तशी बी विक्रमला त्याची गरजच आहे. होय होय, अख्ख्या गावाला त्यांची गरज आहे. पण घरात काही उपयोगच नाही. नाही म्हणजे घरात काही कामच नाहीत ना. अगं एकाला दुसरा असलेला बरा म्हणून गेला असेल जोडीला. होय होय, एकाला दुसरा बराच की, पण दुसऱ्याला तिसऱ्या न्यायची काय गरज होती का? आता तिसरं कोण गेलंय त्याच्या बरोबर? तिसरं कोण म्हणजे? ती पवारांची शिकली बी गेली त्यांच्या संग. हा, ती आणि कशाला गेली? मला काय माहित कशाला गेलीये. विक्रमनं बोलावलं असेल. जाऊ दे, सोड. शिट्टीला घेऊन गेल्यात. नक्की काय चाललंय बघायचं कोण? नाही, काय नाही चाललं त्याच. तू उगाच नाही ते तर्क लावू नकोस. नाही ती तर्क नाही, खरं तीच सांगते मी. तरी मध्ये ती शितली म्हणत होती तुमचं अजिंक्य माग माग फिरत्यात म्हणून. आणि त्या दिवशी सुमीनं बी बघितलंय दोघांना, ती बी बागत
गरज होती आज त्या तिला बरोबर घेऊन जायची? हे बघा, आत्ताच सांगून ठेवते, येळीचा वर घाला, नाहीतर हाताबाहेर जाईल प्रकरण. अहो, गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहायची नाही. ठीक आहे, रिपोर्टिंग झालं का? होय. हा, म्हणजे आता तू भरती झाला म्हणून समजायचं. हा, काय रावले? होय. आणि आता तुझी बारी, लवकर यायचंयस. अरे पुढच्या भरतीला फिक्स आहे बघ. फक्त नशिबानं इथंच यायला पाहिजे का? हा, वाट बघतोय. आजा, आईची काळजी घे. हा. चला, आता ट्रेनिंग झाल्यावरच भेटू. संपलं? आधी मध्ये भेटता येणार नाही का? नाही ना, ट्रेनिंगच्या मध्ये सुट्टी नसती. हा, आता तुम्ही कधी भेटायला तर मग भेटता येते. फोन बिन करत जा वरची वर. हा, हे वरच्यावर करत जा काय? हो बोलला काय? अरे नाही ना, ट्रेनिंग मध्ये फोन अलाउड नाहीयेत. बर, काळजी घे, येळेवर जेवत जा, आणि येळ मिळाला की फोन करायचा. हा, होय. हा, आणि फोन आम्हाला बी करत जा, नाही तर नुसतं पूजेला करशील. पावल्या, चल. ठेवू का? हॅलो. आजा, अरे विकेची आई शुद्धीवर आली. आता काळजी करण्याचं काय कारण नाही. काय? थांबा, आता सांगतो त्याला. हा, बरोबर ना. विक्या, मावशी शुद्धीवर आली. काय सांगतोयस?